झी24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून मुद्रांक शुल्क विभाग आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत। मुद्रांक शुल्क विभागानं पार्थ पवारांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांना 42 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावलेली आहे। मात्र बावनकुळेंना ही नोटीस मान्य नाहीये। व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची गरज नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय। मुद्रांक शुल्क विभाग आता नियमावर बोट ठेवून काम करत असताना बावनकुळे मात्र लवकरात लवकर या प्रकरणातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत। बघूया सविस्तर। कोरेगाव पार्क जमीन व्यवहारावरून सरकारमध्येच मतभेद। मुद्रांक शुल्क विभागाच्या नोटिशीवर महसूल मंत्री नाराज। व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची गरज नसल्याचं मत। झी24 तासनं पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागातल्या 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार उघडकीला आणला। हा गैरव्यवहार उघडकीला आणल्यानंतर अजितदादांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली। अजित पवार यांनी घाईघाईने ही घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात 300 कोटींचा हा दस्त रद्द झालेला नाहीये। नियमानुसार कोणताही व्यवहार रद्द करण्यासाठी दंड भरावा लागतो। दोन्ही बाजूंचा मिळून हा दंड 42 कोटींच्या घरात जातो। मुद्रांक शुल्क विभागानं नियमानुसार अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी या खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या पक्षकारांना तसं सांगितलं, पण अमेडिया किंवा शीतलनं प्रतिसाद दिलेला नाहीये। त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागानं दोन्ही पक्षकारांना नोटीस बजावली आहे। शिवाय दंडाचे 42 कोटी रुपये भरले नाही तर जप्ती केली जाईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे। ही नोटीस बहुतेक चंद्रशेखर बावनकुळेंना पसंत पडली नसेल। व्यवहार रद्द करण्यासाठी नोटीस बजावता येते का अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही, त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता दिली आहे। परंतु संपूर्ण महसूल खात्यामध्ये हा विषय आहे, आमच्या अखत्यारीत आहे। त्यामुळं महसूल खात्याने गुन्हे दाखल करण्यापासून आमच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली आहे। विकास खारगे समिती तयार केली आहे। महिन्याभरात रिपोर्ट येईल। शेवटी जागा सरकारची आहे, गव्हर्नमेंट लँड आहे आणि गव्हर्नमेंट लँडवर कुठलेही व्यवहार हे अधिकृत नसतात। त्यामुळं जे काही व्यवहार ज्यांनी केले आहे त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे। आता लिहून देणाऱ्यांनी कसं लिहून दिलं, लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून घेतलं हे जरा बघावं लागेल। पण या ठिकाणी कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईन। जमीन व्यवहार रद्द करण्यावरून महसूल मंत्री आणि मुद्रांक शुल्क विभाग यांच्यात मतमतांतर असतानाच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा व्यवहार रद्द करता येणार नाही असं म्हटलंय। हा व्यवहार रद्द करायचा तर त्यासाठी कोर्टाचे आदेश असणं गरजेचं असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय। या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते। कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत। तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात। म्हणजे हे आता जे बातम्या चालल्यात ना 42 कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल, तर 42 कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते, ना अमेडिया करू शकते, ना अजित पवार करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस करू शकतात। कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही। सरकारला या प्रकरणातून आपली सुटका करून घ्यायची घाई झाली आहे हे बावनकुळेंच्या भूमिकेवरून सध्या तरी दिसतंय। प्रशासन मात्र आपला बळीचा बकरा होऊ नये यासाठी नियमांवर बोट ठेवून कारवाई करण्याच्या मानसिकतेत आहे। एक तर गैरव्यवहार आहे आणि हा गैरव्यवहार झाकण्यासाठी आणखी काही नियमांची पायमल्ली होणार नाही ना याची खबरदारी महसूल मंत्री आणि मुद्रांक शुल्क विभागाला घ्यावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, पुणे।